सर्व अंगणवाडी ताईंना नमस्कार. सध्या निवडणूक मतदार नोंदणीचा कार्यक्रम चालू आहे. त्यामध्ये अंगणवाडी सेविकांना सतत दबाव आणला जात आहे की त्यांनी हे काम करावं. याबाबत सरकारी अधिकारी अतिशय आक्रमक अशी भूमिका घेत आहेत. दुर्दैवाने ICDSचे काही अधिकारी याबाबत अत्यंत बोटछेपी भूमिका घेत असून अंगणवाडी सेविकांच्या कामाच्या संरक्षणासाठी ते ठाम भूमिका घेताना दिसत नाहीत. खरे तर याबाबत आयुक्त मॅडम माधवी सरदेशमुख यांनी 8 जुलै 2024ला निवडणूक कामावरील नियुक्ती रद्द करा असे पत्र मुख्य निवडणूक अधिकारी यांना लिहिले आहे. परंतु त्याचा कोणतीही नोंद मुख्य निवडणूक अधिकारी यांनी घेतलेली दिसत नाही. त्यापूर्वी 27 मार्च 2026 रोजी एकात्मिक बालविकासच्या मंत्री आदितीताई तटकरे यांनीही जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून निवडणूक कामाची सक्ती करू नये असे कळवले होते. परंतु त्याबाबतसुद्धा जिल्हाधिकारी मंत्रीबाईंचा आदेश मानत आहेत असं दिसत नाही. उलट अतिशय आक्रमक पद्धतीनं अंगणवाडी सेविकांवरती एक प्रकारे जबरदस्ती केली जात आहे असे दिसून येत आहे. अशा स्थितीमध्ये 2012 सालामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने असा आदेश दिला आहे की अंगणवाडीच्या मूळ कामाकडे म्हणजे मुलांचे पोषण, मुलांचे शिक्षण वगैरे या कामाकडे दुर्लक्ष होईल असे कोणतेही काम अंगणवाडी सेविकांना देता कामा नये. या आदेशाप्रमाणे खरे तर सर्व तहसीलदार किंवा अन्य निवडणूक अधिकारी म्हणून काम करणारे, निवडणूक नोंदणी अधिकारी म्हणून काम करणारे लोक आहेत, त्यांनी खरे तर वागायला हवे. परंतु हा कोर्टाचा आदेशही धाब्यावर बसवायच्या पद्धतीने निघाले आहेत. हे अतिशय चुकीचे आहे. याबाबत संघटना म्हणून आपण अशी भूमिका घेतली आहे की अंगणवाडी सेविकेवर दहशत करून अशा प्रकारचे काम लादण्याचा प्रयत्न एखाद्या अधिकाऱ्याने केला किंवा अंगणवाडी सेविकेवर काम नाकारल्याबद्दल कारवाईची भूमिका घेतली तर या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान केला असा त्याचा अर्थ गृहीत धरून संघटना कारवाई करेल. अशा स्थितीमध्ये निवडणुकीचे काम करण्याकरता अर्ज घेऊन जा, ते भरून आणा अशा पद्धतीचे आदेश सोडले जात आहेत. हे सर्व चुकीचे आहे. ह्या सर्व चुकीच्या कामाला तहसीलदार यांना जो पाया मिळालेला आहे तो निवडणूक आयोगाने जे पत्र पाठवले आहे, आदेश काढला आहे, त्यामध्ये या कामाकरता अंगणवाडी सेविकांना काम द्यावे असे लिहिले आहे. त्याच्याकडे तहसीलदार व इतर मंडळी बोट दाखवत आहेत. परंतु हे सर्वस्वी चुकीचे आहे. दिल्लीत बसून एखाद्या अधिकाऱ्याने जरी महाराष्ट्राकरता आदेश काढायचा असला किंवा मुंबईत बसून आदेश काढायचा असला तरी उच्च न्यायालयाचे निर्णय धाब्यावर बसवण्याचा कोणताही अधिकार संबंधित अधिकाऱ्यांना नाही. हे स्पष्टपणे त्याने ध्यानात घेण्याची गरज आहे. जो आदेश काढला आहे त्यामध्ये अंगणवाडीचे नाव जर घातले असेल तर ते वगळले पाहिजे. ही जबाबदारी ज्यांनी तो आदेश काढला आहे त्यांची आहे. कारण उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेश धाब्यावर बसवण्याचा कोणताही अधिकार कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याला नाही. हे स्पष्टपणे त्यांनी समजून घेतले पाहिजे. अशा स्थितीत अंगणवाडी सेविका विरोध करत आहेत आणि सरकारी अधिकारी त्याबाबत आक्रमक भूमिका घेत आहेत. हे असेच सुरू राहिले तर नाईलाजाने संघटनेला कारवाईची भूमिका घ्यावी लागेल व त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर राहील. याची या ठिकाणी आम्ही स्पष्ट भूमिका मांडत आहोत. आजच इचलकरंजी येथील एका अधिकाऱ्याला तुमच्यावर उच्च न्यायालयामध्ये खटला दाखल का करू नये, कारण तुम्ही न्यायालयाच्या
आदेशाचा अवमान केला आहे अशा पद्धतीचे पत्र संघटनेने दिलेले आहे. यामध्ये अंगणवाडी सेविकेला कामाचा आदेशच न देता तुम्ही आमचा आदेश पाळत नाही असा कांगावा सदर अधिकाऱ्यांनी केलेला आहे. तो अत्यंत चुकीचा आहे आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन करणारा, त्या आदेशाची पायमल्ली करणारासुद्धा आहे. त्यामुळे असे पत्र नाईलाजाने संघटनेला, संबंधित अधिकाऱ्याला पाठवावे लागलेले आहे. आम्ही या व्हिडिओद्वारे सर्व तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना आवाहन करत आहोत. तसंच ICDSच्या सर्व अधिकाऱ्यांनाही आवाहन करत आहोत. अंगणवाडीचे काम हे सर्वेमधल्या मुलांशी संबंधित काम आहे. ते काम अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्ही आजच्या नागरिकाच्या मतदानाची चर्चा करत आहात. अंगणवाडी सेविका उद्याच्या नागरिकांच्या आरोग्याची, त्यांच्या पोषणाची, त्यांच्या शिक्षणाची चर्चा करत आहेत. हे अत्यंत महत्त्वाचे काम आहे आणि त्या महत्त्वाच्या कामाला मुंबई उच्च न्यायालयाने संरक्षण दिले आहे. ते काम ठेवा आणि आम्ही सांगतो म्हणून निवडणुकीचे काम करा अशा पद्धतीने जर आक्रमक पद्धतीने कोणी अधिकारी जाण्याचा प्रयत्न करतील तर संघटना याबाबत स्पष्ट आणि परखड भूमिका घेईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी अशी विनंती करत आहे. आमचा कोणाशी संघर्ष नाही, आमचे कोणाशी भांडण नाही, परंतु उच्च न्यायालयाचा आदेश सर्वांनी पाळावा. यामध्ये कोणालाही सवलत असू शकत नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी ही विनंती करत आहे. धन्यवाद.